जय श्रीराम भावांनो, आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही तिघ मित्र जाणार आहे सुपपळशीला. तर आम्ही निघालो आहे आता सुपपळशीला. अरे बाप रे, काय चोरटे दिसायलो रे बा आपण. मग आलो आम्ही आमच्या कॉलेज श्री सातपुडा, काय होतं आपल्या कॉलेजचे नाव? सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी जवळ. मग त्याच्यानंतर आलो आम्ही खिरोड्याच्या पुळ्याजवळ. तिथं अथर्व म्हणत होता मोठी चेन मोठा पैसा. मी म्हटलं मग खाऊ घाल म्हटलं पेरू आम्हाला एक दोन. मग त्यांनी घेतले पेरू आणि पेरू खाऊन आम्ही निघालो आता पुढे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर मधात आपली पूर्णा नदी होती, सगळ्यांना माहितीच आहे, खिरोड्याच्या पुलाच्या खाली. नंतर आम्ही तिथून व्ह्यू बघितला एकदम छान प्रकारे आणि तिथून निघालो आम्ही आता आपण कुठे झालो होतो? हां, आम्ही चाललो मग आता सुपपळशीला. मग अथर्वला लागली तहान. तो म्हणून थांबा पाणी पितो मग निघूया आपण. मग निघालो आम्ही आमच्या परत डेस्टिनेशनकडे. कुठं? सुपपळशीला. इथं 3 रस्ते, एवढी कन्फ्युजन. आबाजीला विचारलं, आबाजी म्हणत होते तुम्ही 1 2 3 करा, जो तिसरा रस्ता आहे त्याच्यावर चालले जा. म्हणलं ठीक आहे आबाजी, हम आपके भरोसे. फिर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. कुठे आहे रे आपली? कोणती डेस्टिनेशन होती? कोणती डेस्टिनेशन होती आपली? सुपपळशीला. मग सुपपळशीला निघालो आम्ही 3 जण आणि एकदम गाढ रस्ता होता, वावरातून शेतातून. आम्हाला वाटलं काय बाबा वाघ गिगाला काय खाऊन घेणार का काय आम्हाला की काय, म्हणजे एकदम भन्नाट रस्ता होता. काहीच नव्हतं त्या रस्त्याने. आम्ही 3 जण दिसत होतो इकडे तिकडे. आमच्या मागही नाही कोणी आणि आमच्या पुढेही नाही कोणी. मग आम्हाला एक भैया भेटला, देव माणूस. काय सांगू तुम्हाला, एकदम देवासारखा आला तो भैया. म्हणे तुम्ही मला फॉलो करा म्हणे, फक्त मी तुम्हाला नेऊन टाकतो. कोणती होती आपली डेस्टिनेशन? हां, सुपपळशीला. मग आम्ही आलो आता आसलगाव मध्ये. आणि आसलगाव मध्ये तो भैया म्हणे मी आता इकडे चाललो, तुम्ही इकडून जा, एकदम सरळ जा म्हणे, कुठंच थांबायचं नाही म्हणे. तुम्हाला बोर्ड दिसते मोठं एक म्हणे, मग तिथून आत सरळ जायचं म्हणे, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचून जासाल. कोणती होती आपली डेस्टिनेशन? हां, सुपपळशीला. मग आम्हाला बोर्ड दिसलं, आमच्या जीवात जीव आला तिघांच्या पण. अरे रे रे, आता बोर्ड दिसला, आता कुठंच लपकत नाही येणार आम्ही, आता डायरेक्ट आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचतो आम्ही. हा, डेस्टिनेशन भूलतो मी, ठीक आहे, काही हरकत नाही. बघा तुम्ही व्ह्यू किती चांगल्या प्रकारे एकदम असा. आम्ही खूप कॉलेजमुळे काय झालं आपल्याला, आम्ही थकलो होतो खूप. तर असाच एक विचार झाला, प्लॅन झाला की कुठून तरी दर्शन करून येऊ, एकदम चांगली पॉझिटिव्ह वाईब घेऊन येऊ. तर याच्यासाठीच आम्ही सुपपळशीला आलो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका अथर्व. आणि आपण तुम्ही बघू शकता की आम्ही फायनली पोहोचलेलो आहे सुपपळशीला. आणि इथं खूप मस्त व्ह्यू आहे, खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त लोकांचे भंडारे वगैरे पण आहेत. आता आम्ही गाडी केलेली आहे पार्क. तर हा झाकण झुला तुम्हाला दिसत आहे, याचं नाव हरिओम आहे. आणि हा फुकटच्या वकिला करून राहिला आणि आम्हाला हे म्हटलं तर घेऊन नव्हता राहिला ब्लॉग मध्ये. याला सांगून द्या समजून. क्या यार अथर्व भैया, ब्लॉगिंग कंटेंट छीन रहे हो मुझसे, हाँ कुछ भी यार. तर आता आलो आपण सुपपळशीला आणि एकदम अशी बाहेरून वाटली तशी गर्दी नव्हती, कारण सर्व लोक भंडारा वगैरे मध्ये बिझी होते. तर आम्ही चाललो आता दर्शनाला. जाता जाता एक गोष्ट आठवण आली की जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपण येत होतो असंच सुपपळशीला. तर काही लहानपणच्या ज्या आठवणी, आणि खूप दिवस झाले होते मी सुपपळशीला दर्शनाला गेलोच नव्हतो. तर तो एक अनुभव आला की आपण लहानपणी येत होतो म्हणून, आणि कुठून कुठं कोणत्या गेटमधून कुठं जायचं सर्व आणखी पण माहिती आहे, कुठं काय हे, कुठं दर्शन घ्यायचं. म्हणजे खूप वर्षच झाली मला की मी सुपपळशीला गेलो नव्हतो, पण आज एकदम छान वाटत आहे चांगल्या प्रकारे. लहानपणी खूप म्हणजे 1 2 वेळेस तर यायचो आम्ही सुपपळशीला. तर आता तरी कमी झालंय, कारण सगळे आपापल्या लाईफ मध्ये बिझी झालेत, रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या. तर मग आम्ही लागलो आता आमच्या जे मेन बारी आहे त्या मेन बारीमध्ये दर्शनाकडे. आणि एकदम असं क्लिक झालं की आपण इथूनच जात होतो, असंच जात होतो. पण हा जो वरचा रस्ता काढलाय ना, हा आय थिंक होता का नव्हता आठवत नाहीये नक्की, की असं वरूनच जायचं होतं का खालून होतो, काहीच आठवत नाहीये. आणि मला असं वाटतं की तिकडून जात होते का इकडून जात होते, काहीच म्हणजे एकदम असं थोडंसं ब्लँक होता की काही आठवत नाही एवढं. मग लागलो आम्ही मेन बारीमध्ये. आता इथूनच दर्शन, कारण अंदर कॅमेरा अलाउड नव्हता. म्हणजे दर्शन आम्ही आत पण घेतलं, फक्त कॅमेऱ्यामध्ये दर्शन घेतलं. तर मग आता बाहेर आल्यावर ते थोडं आता युट्यूब ब्लॉगिंग स्टार्ट केलीच, तर थोडं ट्राय करून पाहू म्हटलं पब्लिक मध्ये बोलण्याचा. पण ठीक आहे, काही नाही. फर्स्ट टाइम आहे युट्यूब ब्लॉग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे की जो युट्यूबवरती येत आहे. आणि चांगल्या प्रकारे सुरुवात झाली, एकदम चांगल्या स्थानावरून सुरुवात झाली, सुपपळशीवरून सुरुवात झाली आहे, बरोबर आहे. एकदम पॉझिटिव्ह वाईब घेऊन ब्लॉग सुरू केलेला आहे आपण. आता आलो आम्ही बाहेर आलो ना, आम्ही शूज घालतो. अथर्व दादा म्हणे की बाई अपना तो जलवा है, अपन तो चष्मा पहन के जूते पहनेंगे, है ना. तर मी म्हटलं स्वप्नीलला बघ यार, म्हणजे असं वाटत आहे की आपण दिसत आहे नाही दिसत आहे काही अंदाज पण नाही कळत iPhone 14 मध्ये.
तर कारण सवय नव्हती ना. तर आलो आम्ही आता मग बाहेर येऊन एकदम असं पॉझिटिव्ह फील होत होतं, कारण एकदम पॉझिटिव्ह ठिकाणाहून आम्ही दर्शन करून आलोय. तर तुम्हाला सांगतो, लहानपणी पण आम्ही इथं यायचो ना, तर असंच वाटायचं एकदम पॉझिटिव्ह. पण अरे अथर्व दादाला काहीतरी दिसलं वाटते, तर अथर्व गेला तिथं बघायला. पण अथर्व म्हणा आपल्या काही कामाचं नाही इथं, आपल्याला जे आवडलं जे पाहिजे होतं ते नाहीये इथं. तर मग आम्ही निघालो तिथून पुढे जाण्यासाठी. आणि एकदम मी तुम्हाला काहीतरी सांगणार होतो की लहानपणी जेव्हा असंच येतो ना, माझ्या पायाला ना एकदम अशा गुदगुल्या व्हायच्या, काय माहिती. तर त्याच्यानंतर मग आम्ही आला होता बाहेर जाता जाता, म्हणजे 2 फॅन्स मागून आले आमचे. ब्लॉगिंगचा पहिला दिवस आणि फॅन्स पहिलेच भेटले आम्हाला. त्यांना पण म्हटलं घ्या या ब्लॉग मध्ये. अथर्व म्हणत होता, अरे हा ब्लॉगर नाही रे, हा असाच आहे म्हणते, कॅमेरा कधी उचलते बोलते त्याच्यामध्ये. मग आम्हाला लागली होती भूक. तर अथर्व म्हणे की चला, मोठी चेन मोठा पैसा. कारण आज भावानं खूप मोठी गड्डी आणली होती घरून. तर म्हणे मी पाणीपुरीच खाऊ घालतो म्हणे तुम्हाला. म्हटलं चाल बाबा ठीक आहे, काही हरकत नाही. तर मग आलो आम्ही आता पाणीपुरी खायला. आणि पाणीपुरीवाल्या भैयाला म्हटलं एकदम स्पायसी बनवजा. अथर्व म्हणत होता की एकदम हागेपर्यंत खाऊ घाला म्हणे यायला. अरे म्हटलं नाही रे बाबा, कॉलेज आहे, पेपर आहे आपले, एक तर मला ट्रिपला जावं लागते, थोडंसं हलकं फुलकं खाल्लं तेच बरं म्हटलं. तर मग आम्ही आता पाणीपुरी खाऊन निघालोय आता नेक्स्ट डेस्टिनेशन कडे. कारण आमची नेक्स्ट डेस्टिनेशन खायचीच होती, कारण आम्हाला खूप भूक लागलेली होती. आम्ही जेवण करून नव्हतो आलो ना घरून. तर मग आम्ही चाललो आता शोधत काहीतरी खायला. काही मिळेच ना, की जसं की म्हणजे काहीतरी असं हेवी पाहिजे होतं की एकदम भूक व्हावी त्यानं. पाणीपुरीने होते पण जेमतेम भूक होते. तर मग आम्ही आलो आता कचोरी काय खाल्लं आपण अथर्व? कचोरीने काय खाल्लं होतं? नाही ना रे, कचोरी. आणि आम्ही आता खातो ब्रेड वडा, कारण खूप भूक लागली होती. तर रस्सा वडा. तर मग तारक मेहता लावला आम्ही काय लहान, आम्हाला सर्व तिथं बघत होते की काय हे कोण्या जगातून आले काय माहिती. तर मग आमचा चांगल्या प्रकारे असा नाश्ता चालू होता, तारक मेहता का उलटा चष्मा बघून. आणि तेवढ्यात तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो. काय झालं असेल, आमच्या लाडक्या भावाचा शांताराम भाडसाकडेचा फोन आला त्याच्यामध्ये. तर मग तो फोन आणून त्याच्याशी गोष्टी करून मग आम्ही निघालो आता तिथून बाहेर घरी जायला. कारण आता वेळ पण झाला होता आणि उशीर पण होत होता, कारण आपल्या शेगाववरून सुपूपडशी अलॉंग 63 किलोमीटर येते वाटते, बरोबर आहे. तर मग आम्ही आता निघालो घरी जायला. खेळायची इच्छा होती खेळण्यांमध्ये, पण आमच्या लायकचे आता खेळणे पण राहिले नाही, आम्ही खेळण्यांच्या लायक राहिलो नाही. तर मग आता घरी चाललो आम्ही, आता निघतो घराकडे. आणि घरी जाता एक असं वाटत होतं की तिथं थांबावं, कारण ते ठिकाण तसं होतं, तिथली वाईब तशी होती. चला तर गाईज, या ब्लॉगला इथंच एंड करूया. लाईक कमेंट शेअर नक्की करजा आणि भेटू अशाच एक गमतीदार ब्लॉगमध्ये.